सभी साधकों का सुबह के ध्यान सत्र में हार्दिक स्वागत है। चित्त सहस्रार पे रख के सामूहिक बंधन लेते हैं। ध्यान की शुरुआत 3 महामंत्र तत्पश्चात श्री गणेश मंत्र से करते हैं। परम पूज्य श्री माता जी, कृपावंत होकर आप हमारे सहस्रार पर विराजिए। श्री माता जी, कृपा कर हमारा आत्म साक्षात्कार
दृढ़ कीजिए। श्री माता जी, हम सब अपना अहंकार और प्रति अहंकार आपके श्री चरणों पर समर्पित करते हैं। कृपावंत होकर आप हमें निर्विचारिता प्रदान कीजिए। जय श्री माता जी। इसी ध्यान की अवस्था में अमृतवाणी ग्रहण करते हैं। सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार। आपल्या महाराष्ट्रात अनेक वर्षापासून नामदेवांचा हा जोगवा निनादित आहे आणि तो तरतरेने म्हटला जातो। जिथे जिथे गोंधळी सुद्धा हा जोगवा म्हणतात आणि तो जोगवा जो मागितला आहे तो देण्याची जर आज वेळ आली आहे तर लोकांनी तो का मागू नये आणि तो का घेऊ नये। आईला कोणती गोष्ट मागितली तर त्याला पैसे लागत नाही आणि विशेष करून आपलं हित मागितलं, आपलं कल्याण मागितलं, आपला मोक्ष मागितला, त्यासाठी फक्त स्वतःची शुद्ध इच्छा पाहिजे। ही शुद्ध इच्छा आपल्यामध्ये कुंडलिनी स्वरूपिणी त्रिकोणाकार अस्थिमध्ये आहे। त्याबद्दल श्री ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे 6व्या अध्यायात सांगितले आहे की ही कुंडलिनी जागृत झाल्यावर आपल्याला
योग प्राप्त होतो. सहज म्हणजे सह म्हणजे आपल्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला, असा हा आपला जन्मसिद्ध योगाचा अधिकार आहे. टिळकांनी कोर्टात सांगितले होते की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पण जसं आपल्याला स्वराज्य मिळालं आहे त्यावरून हे कसलं स्वराज्य मिळालं असं कधी कधी प्रश्न पडतो. तेव्हा स्वराज्य म्हणजे स्वचं राज्य. हा स्व कोण आहे? हा स्व म्हणजे आपल्यामध्ये बसलेला आत्मा. त्याचं राज्य आल्याशिवाय आपलं स्वराज्य संपूर्णाला येणार नाही, संपूर्णत्वाला येणार नाही. इतकंच नव्हे पण त्याचं रूप सुद्धा विद्रूप होऊन जाईल. शिवाजी महाराजांनी सांगितलंय की स्वधर्म जागवावा, स्वधर्म जागवावा. तो स्वधर्म म्हणजेच आपल्यामध्ये बसलेला आत्म्याचा जो धर्म आहे तो जागृत केला पाहिजे. या महाराष्ट्राची पुण्याई आणि थोरवी सांगावी तेवढी थोडीच. त्यातून मराठी भाषेची जी किमया आहे ते आपण पाहिलंच की किती लवकर त्यांनी मराठी भाषा शिकून घेतली आणि त्यातले हे जोगवा वगैरेचे अनेक प्रकार, लावणी आदी सगळे हे शिकून घेतले. त्याला कारण असं की आत्म्याची जागृती झाली म्हणजे संस्कृत आणि मराठी भाषा फार चटकन उमगते. म्हणजे मराठी भाषेचा आणि आत्म्याचा फार जवळचा संबंध असला पाहिजे. तसंच महाराष्ट्रात अनेक साधू संत झाले, तितके जगाच्या पाठीवर कुठेही झाले नाहीत. इतकंच नव्हे पण ज्ञानेश्वरासारखा मोठा कवी इतक्या लहान वयात पृथ्वीच्या पाठीवर कुठेही झाला नाही. मी अनेक कवितांचे अवलोकन केलेले आहे आणि पुष्कळांशी वादविवाद केलेले आहेत, त्याबद्दल बोलले आहे, विचार केला आहे. पण ज्ञानेश्वरांसारखा एकही कवी, त्या उच्च स्थितीचं वर्णन करणारा, अमृतानुभवचा वर्णन करणारा असा उच्च कवी आजपर्यंत झालेला नाही. अशा ह्या महाराष्ट्रात कुंडलिनीची मी स्तुती करावी किंवा तिच्याबद्दल सांगावं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. कुंडलिनीचं कार्य हे नाथपंथी लोकांनी सुरू केलं होतं. त्याच्या आधी आपल्याकडे वेद आणि दुसरा म्हणजे भक्तीचा पंथ असे दोन पंथ निघाले. वेद सुद्धा अर्थ विदपासून आलेला आहे संस्कृतामध्ये. विद म्हणजे आतून त्याची जाणीव होणे, आपले पण जाणणे, स्वतःला जाणणे. विद होणे म्हणजे तुमच्या नर्वस सिस्टमवर तुम्हाला कळलं पाहिजे की चैतन्य काय आहे. बोलाचाच बात बोलाचीच कडी नव्हे, पण तो अमृतानुभव तुम्हाला येऊन ते चैतन्य तुम्हाला कळलं पाहिजे. त्यालाच विद झालं असं म्हणतील आणि तसाच तो वेद तुम्हाला जाणवा. ती वेळ वेगळी होती. त्यावेळेला एक दोन लोकांनाच मोठ्या मुश्किलीने आत्मसाक्षात्कार मिळत असे. तसे झाडाला सुरुवातीला एक दोनच फुलं येतात. त्यानंतर भक्तीमध्ये सुद्धा या महाराष्ट्रात अनेक लोक संत साधू उतरले आणि त्यांना समजणं सुद्धा तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपण आत्मसाक्षात्कारी हो. म्हणजे नामदेवांचं उदाहरण घेतलं तर नामदेव गोरा कुंभाराला भेटायला गेले. ते म्हणजे शिंपी, हे इकडे कुंभार. संतांना जात पात राष्ट्र भाषा काही नसते आणि त्यांना बघून म्हणतात बघा ओळख. आणि दुसऱ्या व्यक्तीला जाणून त्याच्याबद्दल त्याचं महत्त्व सांगण्याची एक पद्धत बघा या मराठी भाषेत, की निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी. काय हे बोलणं.
ह्या भाऊबंदकीच्या काळामध्ये सहयोगाशिवाय कोणचा मार्ग तुम्हाला दिसतोय जो प्रत्येकाचे पायच ओढायच्या मागे लोक लागलेले आहेत? ते प्रेम आणि तो गौरव दुसऱ्याचा ओळखून काढणे हे फक्त एका संताला साध्य होतं. आणि संतांनी काय घरद्वार सोडलं नव्हतं. श्री तुकाराम सुद्धा घरद्वार सोडून बसले नव्हते. रामदास स्वामींनी कार्यासाठी म्हणून विवाहातनं पलायन केलं होतं, पण त्यांना कार्य करायचं होतं म्हणून तसं त्यांनी केलं. आणि ते साक्षात हनुमानाचे अवतरण होतं म्हणून ते लग्न करू शकत नव्हते किंवा त्यांची इच्छा नव्हती. तेव्हा ह्या संसारातून निघून जाणं किंवा आपल्या जीवाला त्रास देणं नसते हे प्रकार ह्या महाराष्ट्रात कुठून सुरू झाले मला समजत नाही. त्याबद्दल स्पष्टपणे सर्व संत साधूंनी सांगितलेलं आहे की बाबा जीवाला त्रास देऊ नका. कशाला उपास तापास करता, कशाला डोक्याला मारून घेता, कशाला कर्मकांड करता, हे कशाला करता. पण संतांना आपण वेगळं उचलून ठेवलेलं आहे. संतांना एक वेगळी स्थिती देऊन ठेवली की बाबा त्यांची अशी स्थिती होती, आम्ही तर समाजात राहणारे सर्वसामान्य लोक आहोत, तेव्हा धर्म मार्तंड जसं म्हणतील तसंच आम्ही वागणार. तेव्हा जे धर्म मार्तंडांनी सांगितलं, कारण त्यांनी वाचन बरंच केलेलं आहे, त्यांना व्यासंग आहे. मी लहानपणी कबीरांना वाचलं तर कबीर म्हणत असत, पडी पडी पंडित मूर्ख भय. तो मला समजायचं नाही की वाचून कसे मूर्ख झाले. पण मराठी भाषेत शब्द येतो, कोणत्याच भाषेत नाही, पडत मूर्ख. बरोबर वर्णन आहे बघा, पडत मूर्ख. आणखीन एक फार सुंदर म्हण आहे, अति शहाणे त्यांचे बैल रिकामे. त्यात सगळं काही आलं. हे जे अति शहाणपण दाखवून आपल्याला धर्म मार्तंडांनी सांगितलं, त्या योगे आपण कोणत्या मार्गाला निघालो ते बघण्यासारखं आहे. ही महाराष्ट्राची दशा प्रत्येक धर्माच्या बाबतीत आहेच, पण सर्व जगाचीच ही दशा. आज ख्रिस्ती धर्माचा मूर्खपणा ह्या लोकांच्या नजरेला पडला आणि त्यांच्या चर्चमध्ये आता कोणी जात नाही. हे लोक धर्माच्या नावाने नुसते पैसे कमवतात आणि धर्माच्या नावाने ह्यांनी मोठमोठ्या संस्था उभ्या केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे लोक इतकी कमाई करत आहेत आणि सगळं काही पैशाचंच काम चाललेलं आहे ह्यांना समजतं. मुसलमानांचे खटकलंय, त्यांच्याही डोक्यात हा प्रश्न आलेला आहे. इराण इराक हे दोन्ही मुसलमान देश असून आज का भांडत आहेत? मुसलमानांचं आपापसात एवढं वैमनस्य का? आश्चर्याची गोष्ट आहे की मुलांचा बापावर विश्वास नाही, बापाचा मुलांवर विश्वास नाही, कोणाचाच कुणावर विश्वास नाही, तेव्हा देवावर कसला विश्वास आला? त्याच्याही पुढे गेलं तर आपण जैन लोकांचाही प्रकार बघतोच आहे की कोंबड्या खायच्या नाहीत, बकऱ्या खायच्या नाहीत, काय असेल ते, पण मच्छरी खायचे नाहीत आणि किटाणू खायचे नाहीत. त्याची इतकी स्थिती की एखाद्या ब्राह्मणाला 1000 रुपये देऊ करायचे, आणखी त्याच्यात सगळी ढेकणं आणून ठेवायचे आणि त्या ढेकणांना म्हणायचं तुम्ही या ब्राह्मणाचं रक्त प्या. रक्त पिऊन ते गळाले म्हणजे समजायचं की आपण फार पुण्यकर्म केलं, ह्या ढेकणांना आपण रक्त दिलं. मला असं विचारायचं आहे की मी काय ढेकणांना आत्मसाक्षात्कार देणार आहे का, की या बकऱ्यांना, की या कोंबड्यांना? आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलंय, त्याला पाहिजे जातीचे एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. ते गेले कुठे? शिवाजी महाराजांनी सांगितलंय, मराठा ते तुका मिळवावा. म्हटलं जोडावे मराठे लोक, तर त्यांचा प्रकार वेगळाच दिसतो, ब्राह्मणांचा प्रकार दुसराच दिसतो, ख्रिस्ती लोकांचा तिसराच दिसतो. सांगायचं म्हणजे
ते मर्द मराठे गेले कुठे असं बघायला गेलं तर परवा मी साडीच्या दुकानात गेले होते, तर बघितलं 25-25 इकडे तिकडे बसलेले फेटे बिटे घालून मराठे लोक. म्हटलं करतायत काय हे? तर म्हणे माताजी सगळे बस्त्याला बसले. बस्त्याला आहे काय प्रकार? नाही म्हणे आजकाल तलवारी बिलवारी काही चालत नाहीत, तेव्हा बस्त्यावरनच भांडणं करतात. भांडणाचं कसलं तरी मूळ असायला पाहिजे ना. ही काय आपली दुर्दशा झालेली आहे. आपली तेजस्विता, आपली भक्ती, आपली श्रद्धा, ज्ञानेश्वरासारखे मोठे मोठे ह्या देशामध्ये झालेले गुरु म्हणण्यापेक्षा साक्षात अवतरणच आहेत ती. शिवाजी महाराज सुद्धा आत्मसाक्षात्कारी होते हे स्पष्ट दिसतंय. पण त्यांच्या नावाने नुसते झेंडे काढून तुम्ही काही शिवाजी महाराज होणार नाहीत. आत्मसाक्षात घेतल्याशिवाय तुम्ही काहीच होऊ शकत नाही. जसं हे एक साधन आहे, हे साधन तयार केलं, हे यंत्रणा तयार केली सगळं काही, पण जोपर्यंत ह्याला आम्ही मेन्सला लावत नाही तोपर्यंत ह्याचा काही उपयोग नाही. तसंच जोपर्यंत तुमचा योग घटित होत नाही आणि सर्वीकडे पसरलेली ही चैतन्यसृष्टी जेव्हा तुमच्या हाताला लागत नाही, जोपर्यंत ह्या चैतन्याचा अनुभव तुम्हाला येत नाही, तेव्हा तुमच्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून रामदास स्वामींनी म्हटलंय की समर्थ झालं पाहिजे, सम अर्थ झालं पाहिजे. म्हणजे तुम्ही आत्मास्वरूप आहात आणि तुम्ही आत्मास्वरूप झालं पाहिजे. हे एकीकडे चाललं असताना काही बुद्धिजीवी लोक स्वतःला काय समाजवादी, साम्यवादी, अमका तमका म्हणतात. त्यांचं म्हणे देवावर विश्वास नाही. ही दृष्टी किंवा हा दृष्टिकोन अत्यंत अशास्त्रीय आहे, अनसायंटिफिक. कारण शास्त्रीय दृष्ट्या कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत तुम्ही पाहिलं नाही आणि त्याबद्दल तुम्ही काही माहिती काढली नाही, त्याचं अन्वेषण केलं नाही, रिसर्च केला नाही, तोपर्यंत ते आहे किंवा नाही हे म्हणणं अनधिकार झालं. त्याची पात्रता पाहिजे, आधी त्याची लायकी पाहिजे म्हणायचं की आहे किंवा नाही. पण आम्ही दारू पितो कारण आमचा देवावर विश्वास नाही, आम्ही दारुडे आहोत कारण आमचा देवावर विश्वास नाही, हे समीकरण बरोबर बसतं. कारण देवावर जर विश्वास असला तर लोक म्हणतील की मग का हो तुम्ही दारू कशाला पिता. म्हणून पहिल्यांदा देवालाच काढून ठेवलेलं बरं. म्हणजे कोणी आम्हाला प्रश्नच करणार नाही. म्हणजे काय, आम्ही फक्त गांधीजींच्या समाधीवर जाऊन फुलं चढवतो असं का, आणि त्यांनी काय सांगितलं तर तुम्ही दारू प्या म्हणून. हा जो दुटप्पीपणा आणि हा जो ढोंगीपणा आपल्या समाजात पसरलेला आहे आणि जी नाटकं आपण रोज खेळत आहोत, त्याला कारण असं आहे की आत्म्याचा प्रकाश आपल्यामध्ये नाही आणि आपण अजून अज्ञानात आहोत. परमेश्वराशी खेळ खेळतोय, साक्षात सत्यतेशी आपण खेळ खेळतोय आणि हा खेळ फार कठीण जाणार आहे आपल्याला. त्यासाठी आत्मसाक्षात्कार घ्या आणि जाणून घ्या की तुम्ही कोण आहात. आपलं पण जाणलं पाहिजे. आत्मसाक्षात्कार काही कठीण गोष्ट नाही आजकालच्या काळात. आता प्रत्येक ठिकाणी लोक म्हणतात की माताजी, सगळीकडे असं लोक म्हणतात की कुंडलिनी जागरण हे करणं फार कठीण आहे. कबूल आहेच, पण आम्हाला जमतंय ते. हजारो लोकांच्या कुंडलीने आम्ही जागृत करू शकतो समजा, तर काहीतरी आमच्यात विशेष असलंच पाहिजे. ह्या लोकांना आम्ही ह्या रस्त्यावर आणलं, ह्यांना सगळी व्यसनं होती, सगळे प्रकार होते. ह्यांना तर धर्म कशा शिकतात, नीती कशा शिकतात, त्यांच्या आईवडिलांनीच कधी शिकवलेलं नाही. ते आज धर्मात उतरले, तुमच्या संस्कृती तेवढी वाढ करून घेतली. त्याला कारण काय? हे संगीत कसं समजतात? कारण ह्यांच्या आत्म्याला बोध झालेला आहे, ह्यांच्या आत्म्याला बोध झालाय. आपण नुसतं टाळ कुटत गातो की पूर्ण बोधाची भरी न परडी. बोध म्हणजेच विद होणे, म्हणजेच वेद, म्हणजेच डोळस श्रद्धा आहे.
ह्या तिन्हींचा मेळ तेव्हाच होतो जेव्हा आपण आत्म्याला प्राप्त करतो. परत कोणाला काही सांगितलं की असं करू नका, तसं करू नका, तर लोक अर्धे उठून चालले जाते. म्हणून आधीच कळस मग पाया ह्या दृष्टीने मी हा सहयोग सुरू केलेला. आधी कळस मग पाय, म्हणजे आधी तुमची कुंडलिनी जागृत करायची आणि ब्रह्मरंध्र छेदून टाकायचं. त्यानंतर कसे असे नका, ढिलं असे नका किंवा काहीतरी चुकीचं असे नका, पण कनेक्शन लागतं. एकदा ते कनेक्शन लागलं म्हणजे थोडं थोडं माणसाला दिसू लागतं. अंधुकच असे नका, पूर्णपणे दिसत नाही समजा. आणि त्या अंधुक दिसण्यामध्येच तुम्ही बघता की मी हातात काहीतरी सापासारखं धरलेलं आहे. आधी सांगितलं तर मुळीच ऐकणार नाही. जर म्हटलं की तुमच्या हातात साप आहे तर म्हणे मुळीच नाही, आमच्या हातात साप नाहीच आहे, तुम्ही कोण सांगणार आम्हाला. 100 प्रश्न विचारतील. बरं, लाईट लावू द्या, मग आपोआप सोडून पळतील. तसंच होतं. हे संत साधू आजकालच्या उपट शुंभासारखे वागत नसत, काही नाटक करत नसत, खोटं बोलत नसत, दारू पीत नसत, कोणचे धंदे नव्हते, व्यसन नव्हतं, काही नव्हतं. त्यांचं जीवन किती निर्मळ आणि किती उज्ज्वल होतं ते कसं आपण विचार केला पाहिजे. त्यांना काय कोणत्या गोष्टीबद्दल आकर्षण वाटलं नसेल का? वाटतच नव्हतं का? एवढे ते समाधानी कसे? त्याला कारण ते आत्मसाक्षात्कारी होते. आत्म्याचं कार्य देण्याचं. जसा एखादा दिवा आपण पेटवावा, त्याच्या आधी वाटेल ते करा, पण दिवा पेटवल्याबरोबर दिवा आपोआपच प्रकाश देऊ लागतो. तसाच त्यांच्या आत्म्याचा दिवा पेटलेला होता आणि त्याचा ते प्रकाश देत होते आणि त्याचाच आनंद लुटत होते. तेव्हा आजची जी आपली स्थिती द्विधेची आहे, हे करणं ठीक आहे की नाही, ते करणं ठीक आहे की नाही, ही जी आपली आज भ्रांतिमय स्थिती आहे, हे कलियुगाचं वरदान आहे आपल्याला. त्यामुळे आपण भ्रांतीत आहोत आणि अज्ञान अगदी काळोखासारखं आपल्यावर पसरलेलं. प्रत्येक गोष्टीला इलाज एक म्हणजे आत्मसाक्षात्कार. कोणताही तुमचा प्रश्न असे नका, त्याला इलाज एकच आहे, तो म्हणजे आत्म्याचा साक्षात्कार होणे. आपल्यामध्ये अनेक शक्ती आहेत. ह्या 7 चक्रांमध्ये आहेत का नाही, ह्या 7 चक्रांमध्ये 7 raised to power 21 असं म्हणतात की त्याच्यामध्ये शक्ती आहेत आपल्यामध्ये कमीत कमी. आणि ह्या सर्व शक्त्या सुप्तावस्थेत आहेत. त्या शक्त्या एकदा का जागृत झाल्या तर तुम्ही अत्यंत शक्तिशाली होता, तुम्ही समर्थ होता. पण त्याचा अर्थ असा नाही की तलवारी घेऊन एक दुसऱ्याच्या माना कापता. पुष्कळांना शक्तीचा अर्थ असा वाटतो की किती लोकांना आम्ही मारलं. शक्तीचा अर्थ असा की तुम्ही किती लोकांना तारलं, किती लोकांचं तुम्ही तारण केलं, किती लोकांना तुम्ही ह्या भवसागरातून वाचवून घेतलं. ही शक्ती आपल्यामध्ये सुप्तावस्थेत आहे, ती कुंडलिनी. पण एका कुंडलिनीच्या जागरणाने कितीतरी शक्ती आपल्यामध्ये जागृत होतात. त्याचं उदाहरण आपण पाहिलंच आहे की आज इथे 30 देशातले लोक आलेले आहेत. म्हणजे पुष्कळ आहेत प्रत्येक देशात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या पुण्यपट्टणम पुण्यामध्ये आपण जितकी मंडळे आहेत त्याच्या 5 पट तरी लोक इतर देशात येतात. 5 पट. आणि रजनीश सारख्या माणसाकडे 10,000 लोक येतात धावून. ते आपल्याला समजलं पाहिजे. कारण आपला धड आपल्याही संस्कृतीत विश्वास नाही ना, धड त्यांच्या संस्कृतीत विश्वास आहे. कोणत्याच गोष्टीवर आपला विश्वास बसत नाही. त्याला कारण कलियुगातलं अज्ञान. नळाला आणि दमयंतीला वेगळं करून त्रास देणारा कली एकदा नळाच्या हाती सापडला आणि त्यांनी सांगितलं की मी तुझा सर्वनाश करतो, तू अत्यंत लोकांना भ्रांतीमध्ये घालून त्रास देतोस, माझ्यातही भ्रांती घातली.
तेव्हा नळाने त्याला म्हटलं की तू आता तुझे शेवटलं जे काही सांगायचं ते सांग, शेवटली इच्छा. तो म्हणे मला काही सांगायचं नाही, फक्त तू माझं महात्म्य ऐकून घे. तुला कसलं महात्म्य आहे मी सांगतो. की आज जे लोक दरी कंदरातनं परमेश्वराला शोधत आहेत किंवा सत्य शोधत आहेत, ही मंडळी कलियुगामध्ये अत्यंत सर्वसाधारण घरगुती लोक, गृहस्थ जन्माला येते आणि ह्या गृहस्थांना परमेश्वर मिळणार आहे. तेव्हा तुला वाटलं तर तुम्हाला मारून टाक, पण मग ह्यांच्या सगळ्या आशा निष्फळ होणार. तर त्याच्यातले असं असलं तर काही हरकत नाही, मी माझ्या एकट्यासाठी तुझा जीव घेणार नाही. इतकी गहन आपली संस्कृती आणि इतकं गहन आपलं ज्ञान आहे. पण जे ज्ञान वरपांगी आणि वरवर दिसणारं पुस्तकी आहे किंवा लोकांना प्रवचन देऊन त्यांचं दिशाभूल करणार आहे, लक्ष सगळं पैशाकडे, किती पैसे लोक घालतात प्रवचनात, अशा लोकांचं भलं तर होणार नाही, पण इतरांचं मात्र फार अहित होतं. असं अहित की ते नेहमीसाठी सहयोगाला सुद्धा मुक्तात. इथे साधू संतांचे मी इतके पोवाडे गायले, तसेच अगुरूंचे आणि दुष्टांचे सुद्धा वर्णनं पाहिली आणि आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रात प्रत्येक तऱ्हेचा एक दुष्ट उभा आहे. म्हणजे एक गृहस्थानी त्यांचे फार महती काय मिळवलं त्यांनी, म्हणजे माताजी त्यांनी की नाही असं सांगितलं की एका ठिकाणी रामाची मूर्ती आहे, असं का मग, आणि तिथे खोदलं तर रामाची मूर्ती मिळाली. बरं मग म्हणजे केवढा चमत्कार. मग ती रामाची मूर्ती खणून काढली. अहो असं आम्ही करू शकतो, कुणी करू शकतं, तुम्ही करू शकता. कुठेतरी नेऊन गाडून ठेवायची आणि लोकांना सांगायचं इथे मूर्ती आहे, काय लागतं त्याला. पण त्यांनी आत्मसाक्षात्कार दिला का? मग मोठमोठाले त्यांचे तुम्ही मंदिरं बनवा, काही बनवा, सगळं खोटं आहे, थोतांड. त्या थोतांडाने तुमचं भलं होणार आहे का? बारीक बारीक गोष्टी आहेत. आणि इतकं आश्चर्य वाटतं की मला सांगितलं त्यांनी की शिवलीला अमृत तुम्ही वाचा, असं का, मग काय झालं काय तुमचं, वाचलं तर काय वाईट झालं. अहो पण माताजी माझे यजमान वारले, शिवलीला अमृत वाचता. पण हे कुणी सांगितलं की शिवलीला अमृत वाचलं म्हणजे तुमचा आत्मसाक्षात्कार होईल, म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात याल, म्हणजे परमेश्वर तुमची देखरेख ठेवेल, त्याच्या राज्यात येऊन सगळे आशीर्वादित व्हाल, असं सांगितलंय का कुठे, कोणत्या शास्त्रात लिहिले असेल? शास्त्राचा आधार असो वा नसो, डोळे मिटून कुणी काहीही सांगेल तसं करायचं श्रद्धेच्या नावाखाली. अहो किती साधू संतांनी आपल्याला सांगितलंय. एका नृसिंह सरस्वती काय जबरदस्त होते हो. रामदासांनी तर शिव्या घातल्या आणि आपल्याला ही माहिती दिली की सद्गुरू कसे असतात. ज्याच्याजवळ अडका नाही आणि जो दुसऱ्यांचेच पैसे बघत बसतो असा सद्गुरू असू शकत नाही. हे सगळं माहीत असून सुद्धा महात्म्य वाचत बसले, काय फायदा त्याचा झाला. एक आले माझ्याकडे सांगायला आले, माताजी तुम्हाला हे माहिती आहे का, अरुणोपाय तरुणोपाय करुणोपाय. अहो म्हटलं कोणत्या शास्त्रात लिहिले ते सांगा. नाही म्हणे माझे डोळे एकदम वर जातात, असं का, आणि मी म्हणे बेडकासारखा उडतो. म्हणजे काय, आमच्या गुरुनी सांगितलं कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुम्ही बेडकासारखे उडता. आता तुम्ही बेडूक होणार आहात की विंचू का अतिमानव. परमेश्वराच्या शरणी जाऊन तुम्हाला वेदना कशा होतील. मी इतकं एक आई म्हणून विचारते, तुला तू गुरु ठेवलास नाही, निदान तुझी तब्येत तरी ठीक असू दे. तुझा गुरु असून तुझी तब्येत इतकी खराब आहे, मग अशा गुरुला तू सुट्टी दे बरं. नाही म्हणजे ते काही जास्त पैसे घेत नाहीत,
असं का? सगळं काही पैशावर चालतं. पण आमचं दुसरं आयुष्य म्हणजे असं आहे की आम्ही दुसऱ्या अशा फॅशनेबल लोकांमध्ये खूप फिरत असतो, कारण आमचे यजमान अशा नोकरीत आहेत. तर तिकडे बोलणं असं चालतं, अहो तो गुरु भेटला का तुम्हाला? म्हटलं कोणचा? तो फार महाग आहे पण छान आहे असं. मी छान म्हणजे काय? अहो काय त्याचं विचारू नका, इतका गोड हसतो की नाही. पण तुम्ही हसता का गोड? म्हटलं असे आपण गुरु ठेवलेले आहेत. एकदा आगरकर साहेबांनी म्हटलेलं आहे की पूर्वी लोक बायका ठेवायचे, आता ब्राह्मण ठेवतात. मी म्हणते आजकाल गुरु ठेवतात. ह्या सर्व लोकांनी दासगणू स्वतः ब्राह्मण होते. त्यांनी म्हटले आम्हासी म्हणती ब्राह्मण, आम्ही कसले ब्राह्मण, आम्ही जाणिले नाही ब्रह्म. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही ब्रह्माला जाणलं नाही तोपर्यंत तुमच्याजवळ कोणचीच अधिकारवाणी नाही की तुम्ही धर्माबद्दल बोलायचं. मोहम्मद साहेब होते हे दत्तात्रयाचे अवतरण असं मी म्हणते आज, आणि होते ते. त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा कयाम येईल, म्हणजे जेव्हा तुमची उत्क्रांती होईल, जेव्हा तुमचं रेझरेक्शन होईल, तेव्हा तुमचे हात बोलतील. ते सहयोग आहे. सारा नमाज म्हणजे कुंडलिनीचं जागरण आहे. पण मुसलमानांना पटणार आहे का? मी असं म्हटल्यावर मला मारायला जातील की तुम्ही मोहम्मद साहेबांना दत्तात्रय म्हणता, म्हणजे आहे काय? दत्तात्रय कशाशी खातात ते तरी माहिती आहे का म्हणावं. अशी ही आजची परिस्थिती आहे. आणि नुसतं एक दुसऱ्याला वाईट म्हणून कुणी चांगलं होत नाही. जर तुम्हाला ज्यूजबद्दल विचारायचं असलं, यहुदी लोकांच्याबद्दल, तर तुम्ही मुसलमानांना जाऊन विचारा. आणि मुसलमानांच्या बद्दल विचारायचं असलं तर हिंदूंना विचारा. आणि हिंदूंच्याबद्दल विचारायचं तर ख्रिस्त्यांना विचारा. आणि ख्रिस्त्यांच्याबद्दल विचारायचं तर ख्रिस्ती सांगतील. त्याला कोणी विचारलं, ते भरून पावले, पुष्कळ झालं. तेव्हा आपल्यामध्ये एक सजगता आला पाहिजे, एक जागृती आला पाहिजे, एक समज आला पाहिजे. पहिली तर गोष्ट ही की परमेश्वर हा आहे हे सिद्ध झाल्याशिवाय तो नाही असं मी म्हणणार नाही. आज हा सहयोग सिद्ध करून देईल की परमेश्वर आहे. इतकंच नव्हे, पण हे सगळीकडे चैतन्य पसरलेलं आहे हेही सिद्ध करून देईल. त्या चैतन्यामुळे तुमचे सर्व रोग ठीक होतात हेही सिद्ध करून देईल. इतकंच नव्हे, पण तुमची प्रत्येक परिस्थिती ठीक होते. इतकंच नव्हे, पण ही परिस्थिती जाऊन तुम्ही स्थितीत स्थिर होता. गणपती काय आहे ते ह्या लोकांना जाऊन तुम्ही विचारावं ते बरं. अष्टविनायक आहेत, त्यांचं महात्म्य काय ते ह्या लोकांना जाऊन विचारावं, अशी स्थिती आलेली आहे. त्यात आजकालची आपली मुलं तर मुळीच बघायला तयार आहेत, कारण त्यांना वाटतं की हे काय आपल्या आईवडिलांनी मूर्खातच सगळं घालवलेलं आहे. एखादा मूर्ख आणायचा, त्याला गुरु म्हणायचं, त्याच्यावर सगळं काही वाया घालवायचं. तर त्यांना सुद्धा धर्माबद्दल काही श्रद्धा नाही, संस्कृतीबद्दल तर मुळीच नाही. येन केन प्रकारेण, एवढी मोठी परंपरा, एवढा मोठा वारसा या महाराष्ट्राचा कुठे रसातळाला चालला आणि कुठे लपलेला आहे हे बघितलं म्हणजे आश्चर्य. इतकी अंधश्रद्धा आहे लोकांमध्ये की माझ्या जवळ येतील आणि पाया पडतील. म्हटलं पाया पडायचं नाही माझ्या, मी तुम्हाला काय दिले, पाया कशाला पडता? नाही माताजी, एक 5 पैसे घेऊन येते. म्हटलं मी पैसे घेत नाही, मग 10 पैसे घ्या. म्हणजे त्यांना हे समजतच नाही की परमेश्वर हा पैशाला जाणत नाही. हे माणसाचं डोकं आहे, हे माणसाने तयार केलेली वस्तू आहे पैसा. काही म्हटलं तरी ह्याला एवढे पैसे द्या, त्याला तेवढे पैसे द्या, त्याला तेवढे पैसे द्या. ठीक आहे, देवळाला ठीक ठेवायचं आहे, देवळाचा जीर्णोद्धार करायचा, त्याला पैसे लागतात, विटांना पैसे लागतात. पण स्वधर्म जागरण करण्याला पैसे लागत नाहीत आणि तो पाळायला सुद्धा पैसे लागत नाहीत. इतर गोष्टींसाठी जे पैसे लागतात ते सगळे जड पदार्थांसाठी आहेत. पण कोणी जर गुरुला पैसे देत असेल की तुम्हाला नाव दे, तर एखाद्या गाढवालाच दिलेलं बरं. गाढवाला दिलं तरी तो नाव सांगेल काहीतरी तुमचं. नाव सांगायला गुरु कशाला पाहिजेत? तुमच्या आईने नाव दिलं ते काय वाईट होतं? कसलं तरी नाव दे,
नाव घेऊन बसले. अहो आम्ही नाव घेतलंय असं का? मग चाललंय काय तुमचं? काय नाही, तसं ठीकच आहे. थोडं मी तंबाखू खातो आणि दारू पितो थोडीशी, पण नाव मी घेतो. म्हणजे तुमच्यात काही परिवर्तन झालेलं नाही. तुमच्यात काय परिवर्तन झालंय? तुम्ही समर्थ आहात का? तुमच्यात ही शक्ती आली का की मी एक सच्चरित्र उत्तमात उत्तम असा प्राणी होणार? ही शक्ती तुमच्या आत्म्याच्या प्रकाशानेच येऊ शकते. जेव्हा आत्म्याचा प्रकाश माणसामध्ये प्रगटित होतो त्याच्या चित्तात, तर ते चित्त सुद्धा फार प्रभावी असतं. परवा मला प्रश्न केला खेडेगावात की माताजी, तुमच्या ह्या चैतन्याने आम्हा शेतकऱ्यांची काय स्थिती ठीक होईल? म्हटलं अगदी सगळी होणारच आहे. कारण आता आम्ही आमच्या इथे पुण्याला घर केलं आहे, तिथे शेतीमध्ये प्रयोग केले, तर सूर्यफुलाची एवढं मोठं सूर्यफूल निघालं, एवढं मोठं, जवळजवळ 2 फुटाचं. ते उचलायला सुद्धा 2 माणसं पाहिजे. आणि पाऊण किलो जास्तीत जास्त आणि पाव किलो कमीत कमी त्याच्यातनं तेल निघालं. आता तुम्हाला विश्वास नाही वाटणार, पण तुम्ही करून बघा. एवढ्या मोठमोठ्या बिया झाल्या त्याच्या चैतन्याने. मग ते म्हणे इथे बासमती लावता येत नाही. म्हटलं कसं लावता येत नाही? नाही म्हणे पुण्याला बासमती होते. म्हटलं का होणार नाही? हे पुण्यपट्टणम आहे हो. शास्त्रात पुण्याला पुण्यपट्टणम असं म्हणतात. म्हणजे तुम्ही सगळे पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केल्यातले लोक असणार, ज्या पुण्यपट्टणामध्ये जन्माला आले. तर ते म्हणे इथे म्हणे तांदूळ म्हणजे साधा लावता येतो, पण हा बासमती लागणार. म्हटलं मी बासमतीच लावते. आता तुम्हाला विश्वास वाटणार नाही की आम्ही 60 किलो जवळजवळ 1.5 एकरात फार तर फार घातला असेल, किंवा 1 एकरात, आणि त्याचे झाले 1700 किलोचे धान्य निघालं. धान 1700. एकदा उत्पादन वाढलं म्हणजे शेती ठीक होणारच. गरीबी हटाओ पैसा हमको देओ असा प्रकार आहे. अशा रीतीने गरिबी जाणार नाही, आत्मसाक्षात्काराने जाईल. एक तर आत्मसाक्षात्काराने शेतकरी असेल तर त्याची शेती उत्तम होईल, पण तो आत्मसाक्षात्कारी असायला पाहिजे. आम्ही नुसतं त्यांना जर बी दिलं तर काही फायद्याचं नाही. तो आत्मसाक्षात्कारी असला पाहिजे, त्याच्या हातातनं चैतन्य व्हायला पाहिजे. जर तो समजा शेतकरी नसला, एखादा म्युझिशियन असेल, तर त्याच्या गाण्याला एक अशी रंगत येते की तोच बघायला लागतो की मला झालं काय माताजी, माझे हातच सरकायला लागले सितारीवर. दुसरे परवा एक कोणाचं गाणं झालं तर सबंध तिने त्यांचं घराणंच उभं केलं. हे झालं कसं? मी काय नाही केलेलं. तुमचीच कुंडलिनी, तुझं आहे तुझं पाशी, तुमचीच जी शक्ती जागृत झाली त्याने तो आर्टिस्ट झाला. असे लोक ज्यांना लाकूड म्हणजे काय कळत नव्हतं, ते इंटिरियर डेकोरेटर झाले आणि इतकं सुंदर काम करतात, इतकी त्यांची नाव झालेले आहेत. हेच लोक जे इथे आहेत, ह्यांच्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट फार आहे, बेकारी फार आहे. विशेषतः इंग्लंडला जिथे मी असते तिथे फार बेकारी आहे, पण आमच्या सहयोगात आल्यावर एकही मनुष्य बेकार नाही, सगळ्यांना नोकऱ्या आहेत. त्यानंतर सगळ्यात खर्च होतो तो डॉक्टरांचा. कारण एकदा जर तुम्हाला कुठे दुखलं तर तुमचे दात काढून हातात देतील, तुमचे डोळे काढून हातात, सगळं शरीर कापून कुपून सांगतील की तुम्ही अगदी उत्तम आहात. ह्या अशा बेकारच्या गोष्टींकडे आपलं जे पैशाचा व्यय म्हणा, वेळेचा व्यय आणि नसती चिंता, ते सगळं जाऊन बहुतेक सर्व रोग ठीक होतात सहयोगाने. आता परवाच आम्ही एक ब्लड कॅन्सर ठीक केला. जवळजवळ 5 वर्षापूर्वी एका मुलाचा ब्लड कॅन्सर ठीक केला होता. त्याचं लग्न बिग्न झालं व्यवस्थित, सगळं काय झालेलं आहे. त्याला सांगितलं होतं 1 महिन्यात तू मरणार. तो अजून 5 वर्ष झाले तसाच बसलेला. तर हे रोग सुद्धा सहज ठीक होतात. नंतर मानसिक स्थिती
जसे पुष्कळांना तुम्हाला माहिती आहे मानसिक त्रास असतात. कोणत्याही कारणाने कोणतंही दुःख उचललं किंवा कोणत्याही कारणाने मानसिक स्थिती वाईट असेल किंवा वेडे लोक असतात काही, असे कितीतरी लोकांना आम्ही ठीक केलेलं आहे. व्यसनाधीन लोक आहेत, व्यसनात पडलेल्या लोकांना सहयोगाने बरं वाटतं. कमाल तर ही आहे की दिल्लीला आहे, दिल्ली युनिव्हर्सिटीने सहयोगाला मान्यता दिली, कारण आम्ही पुष्कळ लोकांना बरं केलं. तेव्हा 2 डॉक्टरना त्याच्यामध्ये MD मिळाला अनुसंधानात. एकाने फिजिकल म्हणजे शारीरिकदृष्ट्या अभ्यास केला आणि दुसऱ्याने सायकोसोमॅटिक म्हणजे कॅन्सरसारखे रोग वगैरे ह्याच्यावर अभ्यास करून त्यांना MD मिळालेलं आहे. अजून महाराष्ट्रात सहयोगाला काही वाव दिसत नाही. इथे अजून राजकारण चालू आहे मला वाटतं, किंवा तसलेच काहीतरी प्रकार. तिकडे लक्षच नाही मुळे. फक्त सकाळी सिद्धिविनायकाला जाऊन ओळीत उभं राहायचं, नमस्कार करायचा आणि त्याच्यानंतर संपलं. जर डॉक्टरला सांगितलं की संबंध पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टमचा कंट्रोल तुमच्या हातात येणार आणि गणपती हा तुमच्या मुळाधारात बसलेला आहे, घरी फोटो ठेवतील, गणपतीला नमस्कार करतील, पण तुमच्या मुळाधारात गणपती बसलेला आहे आणि तो सगळं कार्य करतो, ते मुळीच हे मान्य करायला तयार होणार नाही. त्यांना वाटेल की काय, मला पुष्कळ लोक म्हणायचे, माताजी तुम्ही इतके सुशिक्षित असून असं काय बोलता की देव आहे वगैरे वगैरे, ह्या काय खुळ्या भावना. तेव्हा परमेश्वर हा आहे, फक्त आपल्याला त्याच्या साम्राज्यात गेलं पाहिजे. त्याशिवाय आपली आर्थिक परिस्थिती सुधारते, कारण लक्ष्मी तत्व जागृत होतं. अनेक आपल्याला विचार उत्स्फूर्त विचार येतात. त्याशिवाय जे आपल्याला तरतरेचे तणाव असतात ते सगळे नष्ट होतात. जसं तुम्ही पाण्यात उभे आहात तर तुम्हाला वाटतं की आता मी बुडणार, त्या भीतीने तुम्ही काळजी करता. पण समजा तुम्ही बोटीवर बसले तर तेच तुम्ही बघत असता मजेनी. त्यावरही तुम्ही जर पोहणं शिकला आणि मोठे पोहणारे झालात तर तुम्ही त्याच्यातच उड्या मारून त्याची मजा उचलणार आणि लोकांना त्याच्यातनं बचावू शकता. हेच तारण आहे. पण सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे अशी की आत्म्याचा प्रकाश चित्तात आल्याबरोबर तुमच्या हातातनंच कुंडलिनी जागृत होते आणि तुम्हीच लोकांना ठीक करू शकता. आता मी कोणाला ठीक करत नाही, म्हणून ज्यांना मी ठीक केलं आहे ते 20-25 असे म्हणजे पुढारी लोक किंवा फार श्रीमंत लोक, त्यांच्यापासून मी पळते. कारण एकाला ठीक केलं की तो 25 घेऊन दारात उभा, 4 मोटारी घेऊन, की ह्यांना हा रोग आहे, त्यांना म्हटलं इकडे काय हॉस्पिटल नाही. परत परमेश्वराला सुद्धा एक सामान्य बुद्धी, कॉमन सेन्स असतं. ज्या दिव्यातून प्रकाशच मिळणार नाही असे दिवे ठीक करून करायचं काय? ज्या दिव्यातून प्रकाश मिळेल तेच ठीक केलेले बरे. तर स्वतःच तुमची तब्येत ठीक होते, सदाच तुम्ही बरे होता. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की सहयोगाची क्रिया ही सामूहिक क्रिया आहे, म्हणजे ती सामूहिकतेत घडते. माताजी आम्ही तुमचा फोटो ठेवतो, पूजा करतो, अमको करतो, सगळं काही असलं, मग काय झालं, आमची काही प्रगतीच होत नाही असं का? आता तुम्ही सामूहिक एकते द्या. तर आता असं की जर आमचा असं मोठा मंडप असला किंवा त्याच्यात फार मोठा असा काहीतरी आरास बिरास असली, तिकडे वेलकम बिलकम लिहिलेलं असलं तर लोक येतील असं मला वाटतं. पण आम्ही कोणाकडनं पैसे घेत नाही. तेव्हा एखादी शाळा वगैरे काही मिळाली तिथे आम्ही प्रोग्राम ठेवतो, पण तिथे आपण साहेब आहोत ना, साहेब लोक कशी जाणार? परत जमिनीवर बसावं लागतं म्हणजे झालंच. अहो आम्ही संत साधू आहोत. पूर्वी शिवाजी महाराज सुद्धा संत साधूंच्या तिथे येत असत. त्यांनी नाही सांगितलं या माझ्याकडे, मी मोठा राजा आहे. पण आम्ही लोक साहेब झालो तर आम्हाला अशी अगदी पॉश जागा पाहिजे, म्हणजे एखादं काहीतरी हॉटेल असलं पाहिजे. त्यामुळे आमचे जे सेंटर्स आहेत त्याच्यावर लोक येणार आहेत. आज आपण इथे एकत्र झालात, मी जागृती जरी केली तरी मला तुम्हाला वचन द्यावं लागेल की तुम्ही सेंटरमध्ये जाल आणि हे जे अंकुरलं आहे त्याचे तुम्ही वृक्ष तयार कराल. नाही तर उगीच असं फालतूचं काम करायची मला आवड नाही. काय फायदा? ख्रिस्तानी सांगितलं की काही बी खडकावर पडलेत. जे खडकावर बी पडलेलं आहे ते सगळं आता पॉलिटिक्समध्ये गेलं नशिबाने.
दुसरं त्याने सांगितलं की वाहून गेलं, कोणत्या तरी ह्याच्यात बहकून गेलं, काहीतरी जुनं काढून त्याच्यात बहकले. तिसरं सांगितलं की चांगल्या भूमीत पडलं, ते बी त्याचे वृक्ष झाले. ह्या पुण्यामध्ये मला फार आशा आहे, मी इथेच आता वास्तव्य करणार आहे. मी ठरवलं आहे की पुण्यातच राहायचं, इथेच मेहनत करायची. पण पुणेकरांकडनं पुण्यसाधना व्हावी, त्यांना आपलं जे काय पुण्य आहे ते सहजोग्या त्याच्या बँकेमध्ये कॅश करून घ्यावं. ज्या पुण्याने तुम्ही या पुण्यपट्टणममध्ये जन्माला आले त्याचा पूर्ण उपयोग करून घ्यावा. सुरुवातीला जरासा त्रास होतो, म्हणजे असं की आपल्याला काही काही सवयी असतात. हे लोक एका रात्री सर्व सवया सोडून सुटले, पण तसं आपल्याकडे दिसत नाही, जरा वेळ लागतो, हळूहळू सुटतात. तर जर नुसती 1 महिना सुद्धा जर मेहनत केली तर सर्व सवयी सुटून तुम्ही एक मोठे सहयोग होता. आता तुम्ही ह्या लोकांचे चेहरे पाहिले, किती तेजस्विता त्यांच्या चेहऱ्यावर. तुम्ही असं म्हणाल, जे लोक फॉरेनला गेलेत की अशा मी लोकच पाहिले नाहीत. आमच्या जे भारतातले सहयोगी आहेत त्यांना तुम्ही बघा, ते चोरी करत नाहीत, खोटं बोलत नाहीत, कुणाला मारत नाहीत, भांडत नाहीत, आपापसात इतकं प्रेम आहे. हे लोक खेडेगावात जातात तर सगळ्यांना अगदी मिठ्या मारून मारून काय विचारू नका असे भेटतात, जसे किती जन्माचे यांचे मित्र भेटले यांना. आणि त्यांना असं वाटतं की यांच्यासाठी काय करावं, हे करावं ते करा. त्यांच्या झोपडी जाऊन राहतील, जमिनीवर झोपतील. इतकं ते प्रेमाचं भरतं बघून मलाच इतका आनंद होतो. हे सर्व विश्वातलं काम आहे, एका धर्माचं नाही आहे. म्हणजे हे बाहेरचे धर्म एका जातीचं नाही आहे, एका देशाचं नाही. पण आपला हा महाराष्ट्र आहे ना, ह्याची पुण्याई जरूर मी वापरत आहे. फार मोठी पुण्याई, साधू संतांची पुण्याई फार मोठी, ती मी वापरत आहे. त्या पुण्याईमुळेच हे सगळं काही झालं, त्यामुळेच हे सगळं मिळालेलं आहे. तेव्हा आपण सर्वांनी सुद्धा ज्या या पृथ्वीवर तुम्ही बसलात, त्या पृथ्वीचा जो भाग आहे हा महाराष्ट्र, याचं नाव अनादी काळापासून महाराष्ट्र आहे. तेव्हा इथे रामाला सुद्धा वाहना काढून यावा लागला, असा हा महाराष्ट्र आपला आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण आहात. जेव्हा ही मंडळी पहिल्यांदा मुंबईला येतात तेव्हा जमिनीवर वाकून नमस्कार करून तिथली माती आपल्या डोक्याला लावून घेतात.
जय श्री माता जी। अपना चित्त सहस्रार पे रखें, प्रार्थना अर्पित करते हैं। परम पूज्य श्री माता जी, आज का ध्यान हम सब आपके श्री चरणों पर समर्पित करते हैं। श्री माता जी, आपने हमें आत्म साक्षात्कार दिया, परम चैतन्य से आशीर्वादित किया, हमारा चित्त सहस्रार में स्थित किया। इन सब के लिए हम हृदय से आपके ऋणी है, आभारी है। श्री माता जी, आपकी कृपा में हम हमारा अहंकार और प्रति अहंकार आपके श्री चरणों में समर्पित करते हैं। श्री माता जी, आप ही कर्ता, कर्विता और भोक्ता है, हम तो केवल निमित्त मात्र है। श्री माता जी, कृपा कर आप हमारे अंदर आध्यात्मिक परिवर्तन घटित कीजिए, हमें स्वयं की पहचान दीजिए। श्री माता जी, कृपा कर आप हमें निर्विकल्प स्थिति प्रदान कीजिए, हमारा उत्थान निर्विकल्प स्थिति में कीजिए। श्री माता जी, कृपा कर आप हमें विश्व निर्मल धर्म में प्रस्थापित कीजिए। श्री माता जी, हमारे सारे प्रार्थनाओं को स्वीकार कीजिए और हमें आशीर्वादित करने की कृपा कीजिए। परम पूज्य श्री माता जी, आपके श्री चरणों पर हमारा कोटि कोटि नमन, कोटि कोटि नमन, अनंत कोटि नमन। जय श्री माता जी। सामूहिक बंधन लेते हैं। आज का ध्यान सत्र यहीं पे संपन्न होता है। जय श्री माता जी।